58 महिलेवर अत्याचार करणारा अशोक खरात खरंच मोहिनी करत होता का? खरंच वशीकरण करत होता का त्या महिलेवर अत्याचार करत असताना? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. कारण तो अगोदर मुतायचा म्हणते एका वस्तूत, भांड्यामध्ये. ते भांडं म्हणजे औषध टाकायचा असं वाटत आहे मला. काहीतरी गुंगीचं औषध टाकत असेल, तेव्हा त्या महिलेला पाजून देत असेल. तेव्हा महिलाला स्वतःहून वाटत असेल की नाही, की हा माझा कृष्ण, मी त्याची राधा असं वाटत असेल. कारण तो कानामध्ये कृष्ण राधा, मी तुझा कृष्ण, तू माझी राधा असा म्हणत होता. की स्वतः महिला त्याच्यापाशी जायच्या. आणि मला हे समजलं की हा जो बाबा आहे, हा ज्याले लेकरं होत नव्हते त्यांना बाळ द्यायचा म्हणजे लेकरं व्हायचे. एका जणाने सांगितलं. तर विचार करा, खरं असेल का? का हा बाळ देत होता? हे कांड करून राहिले ना, त्यासाठी बाळ देत होता? काय वाटतं तुम्हाला? हे जे 58 महिला दिसत का, यांना बाळ देत होता तो? तुम्हाला तर माहित आहे, तंत्रमंत्रांनी बाळ होत नाही. जेव्हा पुरुष आणि स्त्री जेव्हा जवळ येते तेव्हाच बाळ होते. बरोबर नाही का? का हा बाळ देत होता महिलांना? काय वाटतं तुम्हाला? का याला फसवलं आहे अशोक खरातला, की काय आहे? अशोक खरात कसा आहे, काय व्यक्ती, नक्की कमेंट करून सांगा. आणि ज्या महिला सांगत आहे की माझ्यावर असं केलं तसं केलं, तुझ्यावर वशीकरण मोहिनी केली, तर तुला कसं माहित की तुझ्यावर असं केलं तसं केलं? काय वाटतं तुम्हाला? अंधश्रद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही आहे ना? कारण तुम्हालाही माहित आहे ना, आपल्या भारतामध्ये, या जगामध्ये लोक कुठं चालले? चंद्रावर चालले. आणि खरंच अंधश्रद्धा नावाची चीज आहे का? खरंच तंत्रमंत्र आहे का? नक्की कमेंट करून सांगा. खरंच महिलेवर वशीकरण करत होता का तो? का मोहिनी करत होता? काय करत होता? का त्याला मुतामध्ये त्याच्या काहीतरी औषध टाकून, गुंगीचं औषध टाकून पाणी देत होता? तेव्हा महिला त्या भ्रमित व्हायच्या, स्वतःच्या आपा खोवायच्या आणि स्वतः सगळ्या गोष्टी सोपून द्यायच्या. असं काही होतं का? नक्की कमेंट करून सांगा, कारण तुमची कमेंट लई महत्वाची आहे माझ्यासाठी. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय संविधान.